man in रोहित शर्मा. बटरफ्लाय वेअर आर यू गोइंग. खडतर प्रवास, खडतर रस्ते. फायनली वी आर हिअर. भाऊ बहिणीला कसं वाटतं इकडे येऊ. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आपण गेस करा, आज आपण कुठे असेल. गेस करा, सांगा आमच्या गेटवरून कुठे वाटतंय तुम्हाला. सो आज आम्ही आलेलो आहे गोव्याला. आणि आम्ही गोव्या कोणत्या एरियामध्ये गोव्याच्या, आम्ही बटरफ्लाय बीचच्या जवळजवळ एक 10 ते 15 किलोमीटर लांब आहे. आणि एक फ्रेंडच्या म्हणजे आपला रोहित शूटर आहे त्याच्या घरी थांबलेला आहे. इथं आपलं त्याचं घर आहे इथं वरती त्या बाजूला. आणि गोव्याचं वातावरण बघा, नाईस. काय ज्ञानेश्वर सर फुल चड्डीवरती आणि प्रथमेश सर इनको रात को ट्रीट मिलने वाली है. पॅन्ट भारी घेतले सर. अरे जुडिओ छान आहे, छान आहे, मस्त आहे. आणि मॅडम इकडे रेडी व्हायला लागलेत, रेडी झालेले आहेत. आणि आमची उरलेली मंडळी चालत येताना खूप सुंदर सुंदर लोक. द मॅन इन रोहित शर्मा पवार. नाही काय जमाना झाले. आपली गाडी दुसरी गाडी ते उभा आहे ते मुन्नी और ये हमारा मुन्ना. चला आता जा बटरफ्लाय बीचला. आम्ही रात्री जवळजवळ 10 वाजता 11 वाजता निघालेलो पुण्यामधून. आणि इथे किती वाजता पोहोचलोय आपण? 9:30 वाजता पोहोचले. आम्हाला जवळजवळ ऑलमोस्ट 11 तास लागलेले, 10 ते 11 तास लागलेले आहेत. आता आम्ही इथून बटरफ्लाय बीचला जाणार आहोत. बघूया कसं आहे. आता पहिला दिवस आहे गोव्यामध्ये. आता बघूया किती दिवस राहतोय. बघत राहा, कनेक्टेड राहा. आम्ही इथे थांबलेलं थोडीशी पेट पूजा करायला. भूक लागल्या मजबूत ना, खाना इम्पॉर्टंट आहे. जा, मला बाहेर उन्हात जाऊन सुकून आणलं जा. द हल्क. हल्कच आहे का बेडू? काय वाटतं मला वाटलं हल्क आहे. कंटिन्यू 12 तास गाडी चालवल्या भाऊनी. आज रात्री कल्टी मारायची 10 तास. पण काही आज लवकर झोपून आहे ना, उद्या प्लीज आपण 5 वाजता आवरू पटकन. म्हणजे आपल्याला फिरायला भेटेल. आपल्या मॉर्निंगला ना सनराईज बघायला आपण तिथे पोहोचू. मग परवा दिवशी परत थोडाफार ते करू फोटो वगैरे. गुस्सा मेरे नाक में गुस्सा. सो हमारा भोजन आ गया है काय ट्रान्झॅक्शन आणि खाना वाटप सुरू आहे. लजीज बिजीज खाऊन घेऊ, नंतर भेटू. सुरू पण केलंय. काय माणसं आहे ते. सुरू पण इकडे इकडे बघा, माणूस शांतपणे खायला लागलाय. रेटिंग देणार जेवणाला? 2. वृषाली मॅम तुम्ही किती रेटिंग देणार? 7. 10 पैकी 100 पैकी. नाही, चांगलं आहे ते, फक्त सर्व्हिस लो आहे त्यांची. जेवण चांगलं आहे. सो जेवण करून आता आम्ही निघालोय बटरफ्लाय कडे, बटरफ्लाय बीच कडे. पूर्ण पोट भरून, पोट बघा किती फुगले. मजबूत जेवलेलं आहे. जेवण छान होतं. मनोहर हॉटेल आहे बटरफ्लाय बीच कडे जाताना. खूप चांगला आहे, बट काय सर्व्हिस लो आहे. जेवण चांगलं आहे. पण या विजिट करा, बसा. चला आता भेटू डायरेक्ट बटरफ्लाय बीच वरती. आम्ही पोहोचलेलो आहे बटरफ्लाय बीचच्या पार्किंग मध्ये. इकडे कुठेतरी बटरफ्लाय बीच आहे समोर. आता इथून आम्हाला चालत चालत जायचं आहे. तो गाडीला गेलेला इथं पार्क. आणि भयंकर गरम होतंय आणि खूप कच्चा रस्ता आहे बटरफ्लाय बीचला, एकदम भयंकर. ऑफ रोडिंग करून आले. गाडीचे टायर बघत झालेत लाल भडक, लाल माती सगळी. तो आम्ही आता पायी पायी निघालेलो आहे बटरफ्लाय बीच कडे. बटरफ्लाय वेअर आर यू गोइंग? युअर मदर.
सो गाईज असं मध्ये पाणी आहे आणि आम्ही कॉर्नर शॉर्टकट मारून असं 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 निघालोय आता. कावळ्याला घाण उडतं पण कंबर ना कंबर जात असेल रे बाबा त्याच्यामध्ये. जर बटरफ्लाय बीचला येत असाल ते बी तिथून स्कूटी घ्या, ही गाडी खतरनाक. आता एकदा बटरफ्लाय बीच बघू द्या, मग तुम्हाला सांगतो तुम्ही या का नको ते. बटरफ्लाय बीचला जाताना मी बटरफ्लाय बनून आले. जसे जसे आमची पावलं पडत निघालेत तसं तसं गाण्याचा आवाज तीव्र होत चाललेला आहे आणि उत्साह वाढत चाललेला आहे आणि प्रथमेश सरांना झोप यायला लागले. आज भाऊंची ड्रेसिंग बघा एक नंबर, असं वाटतं की फुल अभी लग रहे डान्सर. आम्ही पोहोचलेलो आहे बटरफ्लाय बीचला आणि आवाज तुम्हाला ऐकू येत असेल म्युझिकचा. आणि ह्याच्या पलीकडे बीच असेल बटरफ्लाय जंगल कॅफे. आता आम्ही जंगल कॅफे मध्ये निघालेलो आहे. प्रथमेश सर टाना टाना काय करायला खडतर प्रवास, खडतर रस्ते, एकदम फुल दगडा दगडांचा रस्ता आहे. मित्रांनो असा दगडा दगडांचा रस्ता आहे. असं वाटतं की ट्रेकिंगला निघालेलं आहे, वाटत नाही की बीचला निघाले. सो फायनली वी आर हिअर गाईज. पाणी निघाले, हे पाणी बघायच्या आधी आमचं पाणी निघालं चालून चालून. कुठे त्या दगडावर जायचं का? पण तिथं रिस्ट्रिक्शन लावलेले, ठीक आहे तिथं बोर्ड लावलेलं. फायनली वी आर हिअर. इथे आहे आम्ही आणि हा आहे बटरफ्लाय बीच. सो गाईज बटरफ्लाय बीचचा व्ह्यू बघा, एकदम सुंदर असं पाणी. भाऊ बहिणीला कसं वाटतं इकडे येऊन? गाण्या कसं वाटतंय? जरासा लेट झाला आपल्याला, बट दॅट्स फाईन. असं आहे बटरफ्लाय बीच आणि वी आर सो एक्साइटेड. जाऊ का पाण्यामध्ये? असं एवढं बस पुढे जाणार मी जाणार. आता मी आलेलो बॅग जाणायला, बॅग जाण्याच्या तिथं पाठीमागे घेऊन जायचे आहेत सगळ्यांचे शूज इथेच आहेत. शूजचा काही इश्यू नाही, बट बॅग मध्ये आहेत मोबाईल, याच्यामध्ये ठेवलेत मोबाईल आणि गेलेत तिकडे सगळेजण. चला बॅग घेऊन जावे. ह्या निघालोय मी आता माघारी. बस झालं आता, अंधार पण पडलेला आहे. पाठीमागं तुम्ही वातावरण बघू शकता आणि सगळे लोक पण गेलेले आहेत इथले. आता ऑलमोस्ट आम्ही दीड तास आम्ही इथं थांबल्यानंतर आता रिटर्न निघालेलं आहे. आज आमचं एकच लोकेशन झालं, कारण की रात्री आम्ही खूप थकलेलो होतो. तो ब्लॉग पण मी लेट सुरू केला, ट्रॅव्हलमुळे थकलेलो. जवळजवळ 10 ते 12 तास आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो आणि आता इथून आता आम्ही घरी जाईन, थोडा आराम करेन. उद्या सकाळी मॉर्निंग लवकर सगळे स्पॉट करू, कारण की आमच्याकडे उद्याचाच दिवस आहे आणि परवाचा दिवस अर्धा. सो चला आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे. बघूया आता आमच्या पब्लिकचं काय सुरू आहे बघूया. मराठीमध्ये त्यांना दिसत नाही, दगड दिसत नाही. बिबट्या पाहिजे का अजून? डेंजर असा खडतर प्रवास करून आम्ही आलो होतो. एकदम खडतर प्रवास. चिते बिते आहेत या जंगलामध्ये, असं आम्हाला कळलं. आम्ही घेऊन चाललो फुल ऑफ रोडिंग, फुल ऑफ रोडिंग, फुल डर की वजह से हमला करता है. सांगतो तुला मंडेला चालेल, मंडेला मला एकदा कॉल करा. फायनली पोहोचलेलो आहेत आम्ही आमच्या डेस्टिनेशन. पोहोचलो आपण. प्रथमेश ओके, आम्ही इथे थांबलेलो थोडी शॉपिंग करायला ना. मॅमनी हे घेतलेलं आहे, आय लव्ह गोवा. हा चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे. सर हे घ्या तुम्ही, सॉरी हे घ्या ना.
डायरेक्ट तो मुझसे जादूगरी मूवी वाला. मला वाटलं तसं दिसतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. के ऊपर तो फिट बैठ जाएगा. किसके ऊपर? हाँ बैठ जाएगा आराम से. सो हम हैं अभी चड्डी पे. चड्डी गैंग इन द हाउस बेबी. जय जय रघुवीर समर्थ. अच्छा नहीं लग रहा है. एक फोटो आईना भी नहीं है. काही बघ जास्त मोठी होईल सर. आणि जर चुकून पाण्यामध्ये भिजलात ना आतून राहील ना काही ना काही. व्हाईट कलर नको घेऊ, दुसरा कलर घे, ब्लॅक वगैरे. दूसरा कलर घ्या. दूसरा कलर घ्या. वो थोड़ा बाद में मुश्किल होगा आपको. कट दिखेगा. विचित्र दिख रहा है वो व्हाईट. विचित्र दिख रहा है. वाव. तो असं शॉप आहे गाईज यांचं. चित्र विचित्र. आणि इथे पेंटिंग्स बघा, खूप छान अशा पेंटिंग्स आहेत इथे. असं ते कोणाचं पण 50 रुपये आता द्या आपण मला. कोणत्या बीच वरती? अगोंडा अगोंडा बीच. गाईज आपण अगोंडा बीचच्या जवळ आहे. आर्ट आर्ट बघितलं आम्ही, दाखवलं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गाईज आम्ही अगोंडा बीच वरती आलेलो आहे. आता पाठीमागे इकडे आहे, तुम्हाला दाखवतो अगोंडा बीच. आणि इकडे बघा मस्त असं रेस्टॉरंट आहे फुल, खूप छान. आणि आमचे सारे मित्रमंडळ इकडे आलं दिसतच नाहीत. कसे दिसणार? हा दिसले. सो गाईज आता वाजलेत रात्रीच्या 11:15 आणि आम्ही फिरतोय गोवाच्या स्ट्रीट वरती. थोडक्यात अशा आहे. तर आम्ही कोणत्या एरियामध्ये? आता आम्ही मडगाव एरियामध्ये जेवण करायला आलेलो. बीचवरून आम्ही डायरेक्ट मडगाव एरियावरती जेवण करायला आलो. बट इथं हॉटेल्स वगैरे जवळ नाही, त्यामुळं थोडंसं जास्त त्रास होतो ट्रॅव्हलिंगचा. ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ जातोय, त्यामुळे शिवा पण जातो. त्यामुळे आम्ही शिवा पण खातोय. बट इट्स ओके. आता माहीत नाही, पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे. नेक्स्ट टाइम येईल तेव्हा सगळं आपल्याला माहीत असेल. नाही सगळं नसेल, बट ॲटलिस्ट 20% तरी माहीत असेल. कुठून कसं जायचं या फिर कोणते चांगले प्लेसेस आहेत, कुठे स्टे करू शकतो. आणि समोरच आहे चर्च. हे बघा टिंग टॉंग टिंग. आणि इथं आमच्या समोर काय आहे हे? तर आम्ही आले वेलनेस फॉरएव्हर मध्ये. काय घ्यायचं आपल्याला? ब्रश घ्यायला आलेला आहे. ब्रश वगैरे नाही आहे, ब्रश संपलेला आहे. नवीन पॅन्ट घातलेले आहे आज. दोन पॅन्टच्या अवस्था बघ. नवीन पॅन्ट आहे.